झाडांमधून झिरपणारा सुंदर सूर्यप्रकाश आणि जमिनीवर पसरलेली मोत्यासारखी नाजूक बकुळीची फुले, या दोन्हींनी आमची सकाळ पर्यायाने आमचा संपूर्ण दिवस अगदी खास केला. ही फुले वेचून आपण जेव्हा उंजळीमध्ये धरतो तेव्हा त्याचा सुगंध मनाचा ठाव घेतो. हळूहळू या वृक्षांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. दोन झाडं रामचिकर लावली नाही, सुरंगीची 2 आणि बकुळीची 2 गेली त्या परत लावूयात ह्या वर्षी. अशा प्रकारचे वृक्ष जेव्हा जेव्हा मी पाहते त्यावेळेला असा भास होतो की ऋषितुल्य असणारे हे वृक्ष वर्षानुवर्षे हात पसरून आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला उभे आहेत. या झाडाच्या पायथ्याशी श्री विष्णूचा वास आहे असे मानतात, त्यामुळे त्याचे पूजन करावे असेही अध्यात्म सांगते. बकुळीचे झाड हे टणक प्रकारात मोडते. या फुलांचा छान गजरा करावा, तो 1 दिवस वापरावा आणि ही फुले सुकत आली की पाण्यात घालून उकळायची. तयार झालेल्या काढ्यामध्ये खडी साखर घालायची आणि तो प्यायचा. हा काढा ॲलर्जीची सर्दी, छाती भरणे, कफ धरणे याच्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे. झाडाच्या सालीची जी पूड आहे त्याच्यामध्ये हळद किंवा तुरटी जर वापरली, ती दातांना लावली तर दातांच्या आणि हिरड्यांच्या व्याधी कमी होतात. मुंग्यांचं सगळीकडे आता तुम्हाला भरपूर ठिकाणी मिळते. हे मुंग्या घरात बांधतात. बकुळीची फुले नुसती कच्ची सुद्धा खातात बरं का. पहिल्यांदा ना की सगळं गोळा करून मला द्यायच्या. आता ह्यांना एवढं आवडायला लागलेत ना, आता नाही आपला पण घेतात. उद्या पण कसले फुले, रंगरूप कसला वासा, आणि आता म्हणते केवढा भारी वास आहे त्या फुलाचा. बकुळीच्या झाडाखाली झोप सुद्धा खूप छान लागते. त्या झाडाखालचे व्हाईब्स एवढे सुंदर असतात की दिवसातून एकदा तरी, अगदी नाही जमले तरी आठवड्यातून एकदा त्या झाडाखाली अर्धा तास घालवावा असे मानतात. बकुळीची शेंद्री रंगाची फळे ती कच्ची खातात आणि ती फळे सुद्धा पोटातल्या कृमींवर अतिशय गुणकारी आहेत. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये खायला कैरी, बाहेर पडताना अंगावर सनकोट, डोक्यावर टोपी, केसात मळायला चाफ्याची आणि बकुळीची फुले इज इक्वल टू सुख इन द उन्हाळा.